ट्रेनने आपल्याला जायचं उझबेकिस्तानला. येस, ऊन तर खूप डेंजर यार. हा बघा, हा मॉल मेगा पार्क. महाग आहे, या गोष्टी महाग आहेत मित्रांनो इथं. हम चलते रहेंगे, तुम लाइक करना, हम दिखाते रहेंगे, तुम कमेंट करना. फ्री कॉफी नाव वगैरे लिहिलं नाही का? झिंक केली. जेव्हा गाडी रेंट करतो ना, हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. लेन 1, 2, 3. हे बघा, हे अलमाटी ट्रेन स्टेशन 2 आहे. आपली ट्रेन आलेली आहे. ही आहे आपली ट्रेन. अशी आपली ट्रेन आहे तिथं. आणि ही रूम आहे. हे बघा, ही रूम आहे अशी. भाई, ही प्रणीतचं आणि हे माझं. फुल धुवा चाललाय आमचं इथं. असं हे 12 तास लागणार आहेत अजून. आपण याच ट्रेनमध्ये 12 तास. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 25 जुलै आणि आत्ता आपण चेकआउट करतोय. आत्ता वाजले 12:30. तर आपण चेकआउट करतोय. आपल्याला संध्याकाळची 7 वाजताची ट्रेन घ्यायची. ट्रेनने आपल्याला जायचं उझबेकिस्तानला. येस, ती आहे 7 वाजता आणि आपल्याला 2 तास अगोदर तिथं जायचं आहे, म्हणजे 5 वाजता. चेकआउट केलेलं आहे आणि बॅग त्यांच्याच इथं ठेवले, कारण आपली संध्याकाळची ट्रेन आहे ना, बरोबर. तर आता आपण चाललो आहे एअरपोर्टच म्हणतो आहे, मॉलमध्ये फिरायला चाललो आहे, कारण आपल्याकडे 5 तास आहेत. तर आपण मॉल फिरूयात आता. तिथं चेकआउट कर. जवळच मॉल आहे, हॉटेलच्या जवळ. हॉटेल मस्त होतं. नक्की राहायचं असेल तरी राहावा इथं. चांगलं हॉटेल आहे, फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे. ऊन तर खूप डेंजर यार. हे बघा, खूप डेंजर ऊन आज. चला तर जाऊयात. तर आपण मॉलकडे चाललो आहे. इथं बस आहे ना, बस खूप भारी, क्विक आहे, टाईमवर आहेत आणि पटपट नाही का. एक गेली की एक गेली की एक. हे बघा ना, असं 3 बस आहेत वेगवेगळ्या. ती इलेक्ट्रिक आहे, त्यातली ही पण एक इलेक्ट्रिक आहे, ही डिझेलवरची आहे. तर आपल्याला सिग्नल, आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे. 15 सेकंडचा सिग्नल उरला, त्या बाजूला जायचं. ऊन मस्त आहे. आणि इथं हे असे मार्क्स आहेत, जेव्हा गाडी चालवायची असते तर ह्या गोष्टी बघायच्या. हे बघाय, लेन वाईज नाही का, त्या ध्यानात ठेवायचं. हां, चला आता आपला ग्रीन झालेला. आता हे थांबतील, जाऊयात मित्रांनो. हे बघा, हा मॉल आहे. ह्या मॉलला आपल्याला जायचं आता. बरेचसे असे ब्रँड्स आहेत, मोठे मोठे ब्रँड आहेत. हा बघा, हा मॉल आहे मेगा पार्क. आणि खरंच पार्क आहे इथं. पार्क पण आहे आणि मॉल पण आहे. बारक्या पोरांच्या सुविधा लई आहेत खेळण्यासाठी इथं. वेगवेगळे सगळ्या प्रकारचे गेम आहेत. असं बर्गर किंग आहे, पण ते काय फायदा नाही. जसं तिकडं होतं आपलं H&M ब्रँड वगैरे पण आहे तिथं, मोठे मोठे चांगले. डिकॅथलॉन पण आहे. नाही, डिकॅथलॉन नाही ना इथं. अच्छा, ते दुसऱ्या मॉलला होतं. अशी एंट्री आहे मॉलची. चला, काय भारी आज जाऊ आता. ऊन खूपच लागायला लागले आता. हे असं इकडं बघा, झाराचं स्टोर आहे. या बाजूला H&M आहे. असा मॉल आहे हा. बाकीचं बघू अजून काय. आता हे एक ब्रँड आहे, तर ब्रिसिका काय लिहिले आता काय माहिती त्यांच्या भाषेत. जॅक अँड जॉन्स पण आहे. हो, इथं आईस्क्रीम भाई खूप खातात हे लोक. आईस्क्रीमचं खूप वेळ आहे यांना. आता इथं आपण खाली चाललो आहे. हे बघा, इथं ह्याला डोक्यात ठेवून आपण फिरतो अख्खा मॉल. इथंच यायचं परत, नंतर तर असं ब्रँड आहे. तर इथं इलेक्ट्रॉनिक ब्रँड आहे. इलेक्ट्रॉनिक ब्रँड कसे बघू काय काय आहे मित्रांनो. आपण इथं S Fold बघतोय. प्राईस मागे 3 लाखाला आहे बघायचं. नाही, इलेक्ट्रॉनिक हे आपण मोबाईल महाग आहे. महाग आहे, या गोष्टी महाग आहेत मित्रांनो इथं. असं
चला जाऊयात बाहेरच आपलं. त्या बाजूला ग्राउंड फ्लोअर दिसतोय. H&Mला आलतो इकडं. त्या दिवशी आपण प्रणितला कपडे घ्यायला गेलतो ना, तेव्हा हा शर्ट सेम तिथं होता. हा किती रे, 2200 रुपयाला पाहिला ना. हा 2200 रुपयाला होता आणि इथं किती आता 2100 रुपयाला आहे. म्हणजे आहे सेम. H&Mचं जरा सेम आहे प्राइसिंग. बाग ह्याचं पण सेमच आहे H&Mचं जवळपास असं. हम चलते रहेंगे तुम लाइक करना, हम दिखाते रहेंगे तुम कमेंट करना. आता आम्ही फूड कोर्टला 3rd फ्लोअर म्हणजे लास्ट फ्लोअर आहे तिथे येऊन बसलेलो. इथं फक्त खाण्याचं आहे. हा फ्लोअर अख्खा खाण्याचं आहे. हे बघा इथं फ्रूट्स वगैरे, इथं KFC वगैरे पण इकडं. मस्त आहे भाई, मस्त मॉल आहे. रिलॅक्स आहे, मजा येते. तर मित्रांनो आत्ता हे आहे स्टारबक्स. तर पूर्ण मॉल फिरून झालेला आहे आपला. हा मॉल सीझन्स एवढा असेल. आता इथं जे आपण कॉफी पितोय ती मोका आहे. कुठली व्हाईट मोका, क्रीमवाली नाही का ती असते, दाखवतो मी. आणि किती टेंग गेलं आहे ते पण दाखवतो. बाय 1 गेट 1 ऑफर चालू वाटतं इथं. त्या दिवशी पिलती कारण 1 नंबर होती, त्यासाठी तिथं बसलो आहे. आता आपल्याकडे जवळपास 3 तास आहेत. आत्ताशी 2 वाजलेले, 3 तास आहेत. कारण 5ला आपल्याला तिथं रेल्वे स्टेशनला पोहोचायचं. 7 वाजता ट्रेन निघणार आहे आपली. यस कम ऑन. चला आता कॉफीला येऊ दे आणि किती पैसे होते तेही सांगतो. तर मित्रांनो हे बघा, हे बिल आहे. टोटल झाले 2450 टेंगे. आता 4.8नी त्याला मल्टिप्लाय करा, सॉरी डिवाईड करा, मग तेवढे रुपीला होणार आहे. मस्त आहे कॉफी कारण इथली, मजा येते बाई. ही कार जी आहे ही आपल्या इथं जी व्हेन्यू आहे त्यासारखी हुंडाईची मुफासा नाव आहे या गाडीचं. ही काहीतरी 30 लाखाला आहे इंडियन रुपी. महागी गाड्या महागी तिथं थोड्या. मला आता कॉफीचीच वाट बघतोय. कॉफी आली दाखवतो कुठली आहे कॉफी. आता हे बघा मित्रांनो, ही कॉफी नाव वगैरे लिहिलं नाही का, झिंक लिहिलं. भूषाचं नाव बघा. भूषा इकडं बघ. अरे वा वा वा, मस्त यार. याची चव भारी आहे, खरंच भारी आहे. अजिंक्य गेले. चला आता मस्तपैकी मॉल फिरून झाला, कॉफी पिली. आता आम्ही निघालो आहे रेस्टॉरंटकडे. स्पाइस मंत्रा, जे काल परवा आपण खात होतो तिथेच चाललो आहे. जवळ 2 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही. चला जाऊयात चालत. 2 किलोमीटर दाखवतो इथून. हे जवळच आता स्पाइस मंत्रा हे रेस्टॉरंट आहे. त्याला जाताना ऊन लय लागते ना, बरंच ऊन आहे बरंच. पण झाडे असल्यामुळे जरा चांगली उंच झाडे आहेत. प्रॉपर चालायला पण रस्ता आहे बघा माझ्या मागे. जस्ट 5 मिनिटात पोचतो. आता इथून राईड घेतला ना, दाखवतो कुठून. हे बघा तिथून राईड जायचं आहे, मग तुम्हाला दिसेल. आणि हे कालच आपण इथून चालत गेलतो. सगळं मस्त आहे सिटी तशी, रिलॅक्स आहे. कॅमेरे वगैरे आहेत, सेफ पण आहे तेवढं. हे बघा तर इथून मग आलं इथून. येस तिथं पुढंच आहे. तिथं हा क्रॉस करायचा तिथंच. म्हणजे तिकडून पण आलो आपण, इकडून पण आलो, इकडून पण, आता इथून पण सगळ्या बाजूने आलो आपण. चला जाऊयात आता, लय भूक लागली. मला अजून एक सांगायचं होतं, हे असे सिग्नल्स असतात बघा जेव्हा गाडी रेंट करतो ना. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. लेन 1 2 3 ह्या अशा गोष्टी आहेत सगळ्या. ह्या गोष्टी बघा पेडेस्ट्रियल वॉकसाठी सगळं दिलेलं आहे. 2 Gigs ॲपमध्ये सगळं प्रॉपर सांगतं. हे सगळं तर पोचलो तिथंच आहे समोर तिथे. मित्रांनो तर हे बघा आलो आपण स्पाइस मंत्राला. चला जाऊयात आत बसू. आत येऊन बसलो आपण, पण बाहेरच बसायचो. आत्ता लास्ट डे, शेवटचे 2-3 तास राहिलेत आता कझाकिस्तानमध्ये.
तर ऑर्डर देऊयात. येस, द्या द्या ऑर्डर द्या. आहे चना मसाला आणि आपलं नान मस्त. याच्यानंतर अजून बिर्याणी पण सांगणार आहे, त्याला यायला वेळ लागेल. बिर्याणी आलेली आहे ही बघा, क्वांटिटी केवढी आहे. काल सारखीच फ्राईड राईसची जेवढी होती तेवढी घ्या. प्रणितजी घ्या, तुमच्या याच्यात भाजी नाही. येस येस, चला. प्रणितजींचा चहा पण आलेला आहे त्याचबरोबर. मस्त त्यांची जी आवड आहे त्यांना भेटते चहाबद्दल, ती आता मिटणार आहे. प्या प्रणितजी, प्या. कसे चव सांगा. हा एक सिप प्या. ओ गरम गरम भारी का? चव भारी. बस मसाला एक नंबर आहे. बस मस्त. चला डन डन. आता बिल आल्यावर सांगतो मी. मस्त हॉटेल आहे यार, आपलं रेस्टॉरंट आहे. अजिंक्यजी चला लवकर. साखर आहे ना ती? अच्छा, खाली पडलं मग. चालतं मित्रांनो. तर हे आले बिल आजच्या जेवणाचं लास्ट. हे आहे 7,920 तेंगे. म्हणजे जवळपास 1,700 रुपयाचं जेवण झालं इथं. मस्त होतं जेवण, खरंच भारी होतं. येणार असेल तर नक्की या इथं खावा. भारी. आता इथून ट्रेनच म्हणतोय, बसनी आपल्या हॉटेलवर जायचं, कारण तिथं बॅग ठेवलं. तिथून टॅक्सी करून आपण डायरेक्ट अलमाटी स्टेशन नंबर 2 याला जायचं. ओके चला जाऊया. आपलं जेवण करून झालेलं आहे. आता वाजले आहेत 4:40. तर पटकन हॉटेलला जायचं, बॅग घ्यायची आणि लगेच ट्रेन, कारण 2 तासच आहेत. 7 वाजता ट्रेन सुटणार आहे. चला पटपट जाऊ. आपण आले बघा आपल्या हॉटेलला बॅग कलेक्ट करायला. बॅग ठेवून गेलतो. आता आपल्याला मॉल वगैरे फिरायचं होतं, जेवण करायचं होतं, चालायचं होतं त्यासाठी. चला आता बॅग घेऊ आणि टॅक्सी येतीच आहे. पोहोचलेलं आहे टॅक्सीला लगेच. 5 वाजल्याच का, 6:50ची ट्रेन आहे. आपण बॅग घेऊन आलो आता. कॅब आलेली आहे. येस, चला आता हा आपल्याला घेऊन चालला अलमाटी 2. या आपण पोचलोय अलमाटी ट्रेन स्टेशन 2ला. हे बघा, हे अलमाटी ट्रेन स्टेशन 2 आहे. आता आपल्याला आज जायचं आहे. आज जाऊन आता रेल्वे कधी येते ते मी सांगतो. आधी सगळं चेक इन वगैरे करून घेऊ. इथं काय कशी प्रोसेस आहे माहिती नाही, पहिल्यांदा ते चला बघूया. चला आता इथं आज जायचं, स्कॅन वगैरे होणार इथं, मग आज भेटू. इथून बाहेर आलो आहे, सगळं चेक वगैरे झालं आहे. आता फक्त ट्रेन कधी आहे आणि कोणती आहे ते चेक करायचं आहे. ट्रेन स्टेशनवर आलेलो आहे बघा. असं मावशी थांबलेले आहे तिथं फळं विकायला. ते ह्याला येईल. ओके, सांगतो मी तुम्हाला कुठली ट्रेन आहे. बघा अशी ट्रेन येणार आहे आणि असे प्रत्येक बोगीच्या बाहेर असे दोघं थांबलेले आहेत. असे लांबपर्यंत दिसले का, प्रत्येक ह्याच्या बाहेर दोघं थांबलेले आहेत. अशी लांबडी ट्रेन आहे. आपली ह्याच्यानंतर येणार आहे ट्रेन, त्यासाठीच वाट बघतोय. हा टाईम नाही, अजून एक 1.5 आवर आहे. इथंच बसतोय आता. आपण वाट बघत होतो आपल्या ट्रेनची. तर हे अशीच सेम ट्रेन आपली असणार. प्रत्येक बोगीच्या बाहेर 2 जण, आणि तेवढ्यात इथं फोटोग्राफीही चालली होती. तर हे आहे अलमाटी 2 ट्रेन स्टेशन. मस्त होतं, खूप भारी जुनं सोविनियत काळातलं होतं ट्रेन स्टेशन. बरेचसे रेल्वे जात होते, मोठं स्टेशन होतं हे. चला आता ह्या प्लॅटफॉर्मवरती आपली ट्रेन येणार आहे. ही ट्रेन गेलेली आहे. हे बघा अशा ट्रेन्स आहेत तिथं. तर थोड्याच वेळात ह्या प्लॅटफॉर्मवरती आपली ट्रेन येईल. ट्रेनची वाट बघूयात, आली की मी दाखवतो. मस्त आहे स्टेशन, मस्त आहे. आपली ट्रेन आलेली आहे. ही आहे आपली ट्रेन. आता इथं लागेल ती आणि मग आज जाऊन आता बसू. तर मित्रांनो ही पुढची बोगी आहे. त्याच्यात आता आज जातो, तुम्हाला रूम दाखवतो कशी काय. पाऊस यायला लागला आता. चला आज जाऊ. या मुंबई तास्किन. हे बघा ही रूम आहे आमच्या दोघांची. फर्निचर टॉप 17-18. चला अशी आपली ट्रेन आहे तिथं, आणि ही रूम आहे. हे बघा ही रूम आहे अशी. भाई ही प्रणीतचं आणि हे माझं फुल धुवा चाललंय आमचं इथं. असं हे कोण आहे? अरे आम्ही
हे हा बिन विचाराचा आमच्या ह्याच्यात घुसतोय. नाही मस्त मस्त खरंच भारी ट्रेन आहे. AC वगैरे सगळे भाई फुल मजा. कशी आहे प्रणीतची ट्रेन? एक नंबर आहे. आता मी काय करतो मी भारी भाऊ, असली झोप येणार नाही इथं. बेस्ट एक्सपिरियन्स राहणार आहे. आत आले ना, इथं समोरच टाइम टेबल लिहिलं आहे. हे बघा 12:58 आपली ट्रेन पोहोचणार आहे ताशकेंतला. थांबा, हे मावशीला जाऊ दे, मावशीलाच मध्ये करतात. इथं उतरायचं आपलं ताशकेंतला. 12:58 पोहोचणार आहे आपली ट्रेन. ओके, हे मस्त आहे बाई. पण काय पण बोल, एक केबिन आहे ना, कितवे नंबर आहे मी ते पण सांगतो तुम्हाला. जर दोघं असेल तर 17 आणि 18. खरंच भाई एक रूमच टाईप आहे, फुल मस्त. आता इथं खाण्याचं इकडे ते बघा, त्यांना पासपोर्ट दिलेलं आहे. ते आपल्या तिघांची इन्फॉर्मेशन घेणार. त्यांनी लॉक केलं आहे. ओके चला बसू, मजा येते. खरंच भारी, स्वच्छ आहे, बेस्ट आहे. बेस्ट ट्रेन आहे. आपली ट्रेन निघालेली आहे बरोबर 7 वाजता. चला आता मी प्रवास दाखवतो तुम्हाला, ऑन द वे कसा असणार आहे, कसा राहणार आहे. आम्ही तिघं सध्या आता इथंच बसलोय एकाच ह्याच्यात. तर मित्रांनो, भाई ट्रेन एक नंबर आहे यार. हे फक्त हलतंय थोडंफार नाही का. हे बघा ना, मी बसलोय बघा. बरं ठीक आहे, पण कम्फर्ट, ही उशी वगैरे, हे टॉवेल वेगळा, एसीचा कंट्रोल आपल्या हातातच आहे. परत तिथं डस्टबिन आहे की, परत झोपायला उशी, ब्लँकेट, म्हणजे प्रॉपर यार. 4,450 रुपीज का काहीतरी असेच झालते इंडियन. ओके मस्त, खरंच भारी, बेस्ट आहे. बेस्ट ट्रेनची जर्नी. कझाकिस्तान टू उझबेकिस्तान चाललोय आपण आता. आपल्याला मला वाटते कझाकिस्तान बॉर्डर आणि त्याच्या ह्याला, तिथं बॉर्डरला आपल्याला थांबवतील. मग इथला स्टॅम्प भेटेल आपल्याला की एक्झिट वाला, आणि एंट्रीचा स्टॅम्प एक भेटेल तिथं उझबेकिस्तान. तिथं चेकिंग वगैरे होती. तर त्यासाठी तेव्हा मग आपण व्हिडिओ नाही काढणार. ते वेळ आहे, खूप वेळ आहे अजून. सकाळी 6ला, आत्ताशी कुठं 7:30-8 झाले. ते सकाळी 6 का 7 वाजता होतं. मी व्हिडिओ वगैरे इन्फॉर्मेशन तर सर्च केली ती त्या वाजता तिथं जो पोचतो आपण. आपल्याला मला वाटतं ताशकेंतला बरोबर 1 वाजता पोहोचणार आहे आपण. तर असा ओके भाई, व्ह्यू वगैरे बेस्ट आहे. हे नंबरच 17-18 आहे, मस्त आहे. दोघांसाठी लय भारी, खरं सांगतो. बघा ना, इथं हे अख्खं हे वर बॅग वगैरे ठेवल्यात अजिंक्यची. तेच इथं 2 बॅग लटकवल्यात. त्याच्या खाली एक बॅग भरली आहे. खरंच मस्त आहे. चला तर जरा आराम करतो. तर बघा अख्खी इन्फॉर्मेशन दिसते. 95 km/h चाललंय. 23 डिग्री आहे आणि आज 25 तारीख आहे. 7:50 हे सगळे जे स्टॉप आहेत, हे स्टॉप लागणार. आता अल्माटी 2 सोडलं, शाय, तारझार, क्यू, कुबास, मनकेंद, शिमकेंद, यग्याश आणि फायनल ताशकेंत. ओके चला, असं असणार आहे. आता थोड्या वेळाने मी तुम्हाला किचन दाखवेल कुठे. इथंच आहे. 11:30 वाजले तिथं. मस्त इथं मी झोपलेलो 2 ते 3 तास. मस्त झोप झाली. आता परत भूक लागली. त्याच्यावर मी आणि प्रणीत इथं खाली खात बसलोय. अजिंक्यजींचं खाऊन झालेलं आहे. बाहेर पूर्ण अंधार आहे. अजून आहे ना, अजून मला वाटते 12 तास लागणार आहेत अजून. आपण ह्याच ट्रेनमध्ये 12 तास. तिथं खायला वगैरे काय आहे का नाही? आहे ना, चहा प्यायला सकाळी. चहा पिऊ इथं. दाखवतो मी तुम्हाला. पाण्याची बॉटल आहे का ओके. बघा. डोळ्यात बघा किती झोप आहे. ओ माय गॉड. आत्ता मला म्हणजे ट्रेनमध्ये बसायच्या अगोदर पुणेकर एक जण भेटले इथं.
लय भारी वाटलं भेटल्यानंतर. आत्ता आम्ही जवळपास ते वाजलेत 1:30. 10 का 11 वाजल्यापासून तिथं बसलोत आम्ही आणि एवढ्या गप्पा लय भारी वाटलं ते भेटलं. त्यांचं मला वाटतं 2 बोगी नंतर आहे आणि आपलं इकडे आहे. तर तेही उझबेकिस्तानला चालले आणि आपणही तिथं चाललोय. थोडंफार भेटू आणि सेम फ्लाईट, रिटर्न फ्लाईट जी आपली ते पण त्याच फ्लाईटमध्ये. तर आता समरकंद टू बुखारा त्यांच्यावर ट्रॅव्हल करायचं. ताशकेलला पण एकदा त्यांच्यावर फिरायचं. भारी वाटतं असं आपल्या देशातलं कोण आपल्याला जर दुसऱ्या देशात भेटते बाहेर तर, आणि त्यात मेन पुणेकर. मजा येते भारी आहेत खरं. चांगला एक्सपिरियन्स ते सांगत होते. भारी वाटलं ऐकायला. झोप लय आली खरं सांगतो. कारण ते काय म्हणत होते 6 वाजता काहीतरी यायला येते वाटतं ट्रेन आपली बॉर्डरला, कझाक बॉर्डरला. मग तिथे 1 तास जाणार, ही ट्रेन थांबणार, चेक करणार बॅग वगैरे, एक्झिटचा स्टॅम्प देणार आपल्याला. आणि मग ते 6 वाजता वाटतं का 6:30ला. तिथून पुढं परत उझबेकचं बॉर्डर, तिथं 1 तास, असे 2 तास जाणार आपण. चला झोपून घेऊयात. लय झोप आली खूप, म्हणजे खूप. मी वरती झोपले, प्रणित खाली झोपलाय. ओके चला झोपेत. व्हिडिओ आपण तिथंच एंड करतोय कारण जवळपास 2 वाजत आलते आणि खूप झोप आलती. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढची जर्नी तर अजून भारी आहे. यस, आता पुढची सिरीज चालू होईल ताशकेंटची, उझबेकिस्तानचीच म्हणजे. चला एन्जॉय करा. बाय बाय.